अमृतसरमधील शाळा आजही बंद आहेत। स्थानिक प्रशासनाने याबद्दलचे आदेश दिले आहेत। पुढील आदेशापर्यंत अमृतसरमधील शाळा बंद राहणार आहेत। सीमावर्ती जिल्ह्याला अद्याप पाकिस्तानकडून धोका आहे। याचा आढावा घेतलाय आपल्या प्रतिनिधींनी, पाहूयात। अमृतसर जिल्हा जो आहे तो अजूनही रेड अलर्ट मध्ये पाहायला मिळतोय। त्यामुळे इथल्या जिल्हा प्रशासनाने शाळा ज्या आहेत त्या 13 तारखेपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे। काल पंजाबमधल्या अनेक भागांमध्ये शाळा ज्या आहेत त्या सुरू झालेल्या होत्या, मात्र अमृतसर जिल्हा जो पाकिस्तानच्या लागूनच आहे त्या जिल्ह्यामधल्या शाळा मात्र 13 तारखेपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतलेला आहे। इथल्या स्थानिक रहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण जे आहे ते सुद्धा निर्माण झालेलं होतं। पाकिस्तानकडून सातत्याने पाकिस्तानी ड्रोन जे आहेत ते सीमावर्ती भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतात। परिणाम म्हणून शाळा ज्या आहेत त्या बंद अवस्थेमध्ये पाहायला मिळतात। सध्या आपण पाहतोय की आपल्याला अमृतसरमधली जी शाळा पाहायला मिळते ती अजूनही बंद आहे। ना इथे कर्मचारी यायला तयार आहे ना विद्यार्थी। 13 तारखेपर्यंत या शाळा ज्या आहेत त्या कोणत्याही परिस्थितीमध्ये उघडू नका अशा पद्धतीचे आदेश इथल्या स्थानिक प्रशासनाने दिले आहेत। त्यामुळे 13 तारखेपर्यंत अमृतसरमधल्या शाळा ज्या आहेत त्या बंद राहतील, कारण अमृतसर जिल्हा अजूनही रेड अलर्ट मध्ये आहे। धोका अजूनही कायम असल्यामुळे युद्धबंदी जरी थांबलेली असली, युद्ध जरी भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमधलं थांबलेलं असलं तरी सुद्धा अमृतसर शहरामध्ये आपण पाहतो की शाळा हे बंद अवस्थेमध्ये पाहायला मिळतात। कॅमेरा पर्सन राकेश कुमार सोनी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, अमृतसर, पंजाब।